नाथ महाराज देवाकडे गेले नाही. पंढरपूरचा पांडुरंग नाथ महाराजांच्या घरी. तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. ते पूर्वीच्या काळात काय असायचं, तुमच्या आमच्यासारखे लोक कीर्तनाला जायचे नाथ महाराजाच्या वाड्यावर. तुम्ही जसं कीर्तनाला आले का नाही इतक्या जंगल में मंगल, तसं तुमच्या माझ्यासारखे लोक ऐकताय सगळेजण नाथ महाराजाच्या वाड्यावर कीर्तनाला जायचे. मग येणाऱ्या प्रत्येक माणसाला नाथ महाराज कीर्तनाला येणाऱ्या प्रत्येक माणसाला 1 किलो गुळाची ढेप आणि 2 किलो हरभऱ्याची डाळ कीर्तन संपल्यानंतर घरी जाताना द्यायची. कुणाला? पांगरी कीर्तनाला येणाऱ्या, कुणाला? ऐकायला येणाऱ्याला. आता ही अपेक्षा तुम्ही माझ्याकडून कर नका. कुणी आणलेत महाराज गुळ वाटी दिले, मी गुळ वाटीत नाही गुळ फिकीत असतो. जाऊ दे. नाथ महाराज किती श्रीमंत सांगतो. ऐकणारी माणसं चांगली आहेत म्हणून आठवतंय बरं का मला. वा मस्त वातावरण आहे. वा ते काय झालं एक दिवशी गोविंद हे इकडं लय 5G इथे बरं का. नाथ महाराजांच्या वाड्यावर चोरी झाली. चोर राहिले नाहीत आता. काय तुमच्याकडं आहे तो? मला वाटलं आमच्या बीडला चोर आहेत काय की इकडे बी चोर आहेत आहे का नाही. चोराचा सध्या सुळसुळाट आहे. तुम्हाला कळतच नाही त्याला मी काय करू. इकडे लक्ष द्या. ते चोरात बी फरक असेल. उत्तम चोर आता यांना कळत नाही मी त्याला काय करू आहे का नाही. इकडे लक्ष द्या. चोरात बी फरक आहे. उत्तम चोर, भंगार चोर. तुम्हाला तर महाराज हे नवीनच ऐकलं. उत्तम चोर, भंगार चोर. उत्तम चोर कोणते? सोनं चोर, बंगले फोड, ATM फोड, सोनं चोर, असं हे उत्तम चोर. भंगार चोर कोणते? सप्त्याच्या मंडपातल्या चपला झान, मायकाच्या दांडीसनी, म्हाताऱ्या माणसाच्या बॅटरीसनी, पकवासाच्या गट्टीसनी, लव महाराजाच्या, असे भंगार चोर. पण नाथ महाराजांच्या वाड्याचे चोर गेलते. बाबा ऐकताय का? ते चोर कसे होते माहिती का? उत्तम होते. उत्तम 24 चोर नाथ महाराजांच्या वाड्यात गेले. 24 जण. आणि 24 जणांना नाथ महाराजांचं एवढं सोनं चोरलं, एवढं सोनं चोरलं, उचलता न यावे एवढा लई गाठोडे बांधले. हे विज्ञानवादी लोक काही काही कीर्तनात बसलेले असतात. ती डोकं लावतात नाथ महाराजाकडे एवढं सोनं होतं. आमची खायची पंचायत तरी आमच्या हाताने अंगठी आहेत. नाथ महाराज कमी श्रीमंत असते त्या. काय संतोष महाराज? सकल संता माझी राजा, स्वामी एक नाथ माझा. सगळ्या संता श्रीमंत संत होते नाथ महाराज. सगळ्या संत श्रीमंत. ते जसं भगवान बाबाला ऐश्वर्य संपन्न संत म्हटलेले, तसं नाथ महाराज सकल संता माझी राजा. सगळ्या संत श्रीमंत होते. 24 चोर नाथ महाराजाच्या वाड्यावर गेले आणि नाथ महाराजाचं सोनं चोरलं. सोनं एवढं चोरलं, उचलता न यावे एवढा लय गाठोडे बांधले. किती जणांना? बोला नाही चाललो मग मी. 24 जणांना. अहो गाठोडच उचला ना, एवढं सोनं चोरलं. मग पहिल्याच्या डोक्यावर दुसऱ्याने दिलं, दुसऱ्याच्या तिसऱ्याने, तिसऱ्याच्या चौथ्याने, चौथ्याच्या पाचव्याने, पाचव्याच्या सहाव्याने, अशी 23 जण निघून गेली. खाली किती राहिले? एक जण राहिला. असं बोला ना. एक जणाला गाठोड उचलून द्यायलाच कोण नाही. ते एक जणांनी बाकीच्या 23 ला हाक मारले. तुम्ही गेले निघून. हे सोन्याचं गाठोड मला कुणी उचलून द्यायचं. तेवढ्यात त्याचा आवाज ऐकला नाथ बाबांनी. घराची कडी उघडली. नाथ महाराजांनी बाहेर आले आणि त्याला काय म्हणतात? ऐ राजा, अरे थांब. जाऊ दे त्या 23 जणाला. तुझं सोन्याचं गाठोड मी उचलून देतो. पांगरी तुमच्या गावात आहे का नाथ महाराज एखादा असला तर सांगा. थांबतो संध्याकाळी मुक्कामाला इथंच. ही तरी नाथ महाराजाची व्यावहारिक श्रीमंती आहे. ओरिजिनल आहे का? ओरिजिनल. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी आणि पाणी वाहे हरी कावडीने. ओरिजिनल होते महाराज. कर्म ओरिजिनल होतं. देवाकडे नाही गेले, देव त्यांच्या घरी.